नालेगाव गाडगीळ पटांगण इथं हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण श्रीराम महाराज मचे यांची कीर्तन सेवा संपन्न. हनुमानाच्या कार्यातनं भक्ती, शक्ती आणि सेवाभावाचा संदेश. निस्वार्थ सेवा, श्रद्धा आणि धैर्याचा आदर्श घ्या. हरिभक्तपरायण श्रीराम महाराज मचे. हनुमान जयंतीनिमित्त भक्तिमय वातावरण, कीर्तनातनं संत विचारांचा जागर. नालेगाव येथील गाडगीळ पटांगण इथं श्री हनुमान जयंतीनिमित्त आयोजित अखंड हरिनाम सप्ताहामध्ये हरिभक्तपरायण श्रीराम महाराज मचे यांची कीर्तन सेवा अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये संपन्न झाली. कीर्तनातनं प्रभू हनुमान यांच्या कार्याचा गौरव करत भक्ती, शक्ती आणि निस्वार्थ सेवेचा संदेश समाजापर्यंत पोहोचवण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना श्रीराम महाराज मचे म्हणाले की भारतीय संस्कृतीमध्ये प्रभू हनुमान यांना भक्ती, पराक्रम आणि निस्वार्थ सेवेचं प्रतीक मानलं जातं. रामायणातील त्यांच्या अद्वितीय कार्यामुळे ते आजही कोट्यावधी भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. प्रभू हनुमान यांनी श्रीरामाप्रती अखंड निष्ठा ठेवत आपल्या जीवनातील प्रत्येक कार्य समर्पित केलं आणि आपल्या पराक्रमानं धर्मरक्षणाचं महान कार्य केलं. ते पुढे म्हणाले की सीतेचा शोध घेण्यासाठी समुद्र ओलांडून लंकेत प्रवेश करणं, रावणाच्या दरबारामध्ये निर्भयपणे श्रीरामाचा संदेश देणं, अन्यायाविरुद्ध ठामपणे उभं राहणं आणि लंकेला आग लावून पराक्रमाचं दर्शन घडवणं हे त्यांच्या धैर्याचं उत्तम उदाहरण आहे. तसंच राम रावण युद्धाच्या वेळी लक्ष्मण मूर्छित झाल्यानंतर संजीवनी बुटी आणण्यासाठी संपूर्ण पर्वत उचलून आणण्याचा प्रसंग हा त्यांच्या कर्तव्यनिष्ठा, वेग आणि समर्पणाचं उत्कृष्ट प्रतीक असल्याचं त्यांनी सांगितलं. श्रीराम महाराज मचे यांनी पुढे स्पष्ट केले की प्रभू हनुमान यांच्या जीवनातून निस्वार्थ सेवा, अढळ श्रद्धा आणि धैर्याचा आदर्श आपल्या समाजासमोर येतो. आजच्या पिढीनं त्यांच्या विचारांचा अंगीकार करून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवणं आवश्यक आहे. संतांचे विचार आत्मसात करून सुसंस्कृत समाज निर्माण करण्यासाठी प्रत्येकानं प्रयत्न करणं गरजेचं आहे, असा संदेश त्यांनी दिला. कीर्तनादरम्यान श्री प्रभू हनुमान यांच्या जीवनातील विविध प्रसंगाचे जिवंत वर्णन करण्यात आलं. त्यांच्या कार्याचे वर्णन ऐकताच उपस्थित भाविक वर्ग अक्षरशः मंत्रमुग्ध झाला. काही काळ परिसरामध्ये स्तब्ध आणि भक्तिमय वातावरण निर्माण झालं होतं. टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये आणि हरिनामाच्या गजरामध्ये संपूर्ण गाडगीळ पटांगण दुमदुमून गेलं. नालेगाव येथे माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल यांच्या पुढाकारातनं गेल्या अनेक वर्षापासून हनुमान जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात येत असून या माध्यमातून धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा जपली जाते. या प्रसंगी माजी नगरसेवक दत्तात्रय मुदगल तसंच भाविक वर्ग मोठ्या संख्येनं उपस्थित होता. कर्म करा आणि नाही जमलं तर निदान कुटुंबाच्या हिताचं करा. काही गडी कुटुंबाचं सुद्धा विल्हेवाट लावून टाकी दे. आम्ही रोज फिरतोय. म्हटले आमच्या आजाच्या काळात 150 एकर जमीन होती, पण आजानं सगळा काय केला, खाकारा करून टाक. अंगाला लावायला राख सुद्धा ठेवली नाही. म्हटले काय केलं, म्हटले त्यांना बरेच काही नाद होते, त्या नादात सगळी जमीन गेली, सगळी इस्टेट गेली. अहो ऐका मंडळी, कर्म चुकीचं केलं तर समाज, स्वतःच कुटुंब सुद्धा उद्ध्वस्त होतंय. निदान कुटुंबापुरतं चांगलं करा. नाही कुटुंबाचं जमलं तर निदान स्वतः तरी चांगलं कर्म करून कर्मवीराच्या यादीत जा. कर्म सांगतोय, कर्मवीर सांगतोय. कर्म चांगलं केलं की त्याला वीरता प्राप्त होतंय आणि तो म्हणजे कर्मवीर. दुसरा धर्मवीर. ऐका मंडळी, धर्माबद्दल ज्यांनी काम केलं त्याला म्हणतात धर्मवीर. आणि धर्मवीराच्या बद्दल बोलत असताना मंडळी बाकीचे उदाहरण सांगून मी वेळ घेणार नाही. एकाच धर्मवीराचं उदाहरण सांगतो, ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराज. धर्मवीर आहे, त्यांना ही उपाधी लागली, पण धर्मासाठी माझ्या संभाजी महाराजांनी फार मोठ्या यातना सहन केल्या. ज्यावेळी त्यांच्या वेळेस कर्णाने सांगितलं, म्हटलंय मला माहिती आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये नेवासा तालुका आहे आणि नेवासा तालुक्यामध्ये विश्व माऊली ज्ञानोबाने ज्ञानेश्वरी हा ग्रंथ लिहिला आणि त्याच्यामध्ये एक ओवी टाकली. कोणती ओवी? ते काळा नळाची तोंडी, कातली लोणयाची उंडी, मासे पंख पाखडी तवही सरी. त्यावेळेस कर्णाने सांगितलं, मला ज्ञानोबारायची ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर एक ओवी अनुभवली की माशी पंख पाखडी तव हे सरे. हे मला माहिती आहे, माशीचा पंख पाकडेपर्यंत शरीर पडतंय, आंघोळ करेपर्यंत तर लांब सोडा. म्हटले 10 मिनिट तर लागतील ना म्हटले आंघोळीला, आणि 10 मिनिटाच्या आत जर मी मेलो तर कसं दान करणार? हे सांगितल्या बरोबर मग या हाताचा त्या हाताचा प्रश्न समजून गेला. म्हटले ज्याला एका निमिषाचा भरोसा नाही, त्याला या हातातून त्या हातातून स्थानाचा पुढचा भाग राहिला. आणि म्हणून
कर्णाला दानवीर म्हटलं जातं. एवढा वेळ मी का घेतला की ज्याला एका निमिषामध्ये सुद्धा भरोसा नाही या शरीराचा, त्यानं दानाच्या बाबतीत मागं पुढं पाहिलं नाही. आणि म्हणून शास्त्रकारानं म्हटलेलं आहे शतम विहाय भोक्तव्यम सहस्रम स्थानमाचरेत लक्षम विहाय दातव्यम कोटी त्यक्त्वा हरी भजेत. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे 100 कामं सोडून अगोदर काय करायचं? जेवण करायचं. 1000 कामं सोडून स्नान करायचं. 1,00,000 कामं सोडून दान करायचं. आणि कोटी कामं सोडून हरिभजन करायचं. असा शास्त्रकाराचा नियम आहे. हे कर्णाला माहिती असल्यामुळं कर्णानं दान केलं. म्हणून कर्ण हा दानवीर आहे. कर्मवीर, धर्मवीर, दानवीर. आता स्वातंत्र्यवीर. स्वातंत्र्यवीर हा शब्द माझ्या सावरकरांना लागला. कोण? स्वातंत्र्यवीर विदा सावरकर. अहो, सावरकरांना स्वातंत्र्यवीर हा शब्द लागला. त्याचं कारण बाहुबळावर समुद्र तरुण येणारा एवढाच एक झाला तो स्वातंत्र्यवीर. आणि स्वातंत्र्याच्या कामामध्ये हवा जो आहे तो रणवीर आहे. रणवीर. रणवीराची उपाधी कुणाला लागली जाते पहा बरं का. रणांगण ज्यांनी गाजवलं त्याला रणवीर म्हणतात. रणवीर. रणांगण ज्यांनी गाजवलं त्याला म्हणतात तानाजी मालुसरे. तानाजी मालुसरे त्यांना रणवीर ही उपाधी लागली. तानाजी मालुसरे त्यांची गंमतच सांगायची झाली तर त्यांचा विषय असा आहे, चरित्रामध्ये असा आलेला आहे. तानाजी मालुसरेंना वीर हा शब्द लागला बरं का, पण त्याच्यासाठी त्यांनी तेवढा वीरपणा प्राप्त केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांकडे गेले. एक दिवसाचा प्रसंग आणि महाराजांकडे गेले. परंतु गेलेले असताना ते कशासाठी भेटण्यासाठी नव्हते तर मुलाच्या लग्नाचा निरोप देण्यासाठी गेले होते. आणि योग असा मुलाच्या लग्नाचा निरोप द्यायला गेले. हातामध्ये पत्रिका होती. महाराजांचं दर्शन घेतलं, प्रणाम केला आणि महाराजांच्या पायावर पत्रिका ठेवली आणि सांगितलं मुलाच्या लग्नाला या महाराज. लग्नाला या म्हटल्याबरोबर महाराजांनी ऐकलं, परंतु महाराजांनी होकाराही दिला नाही, नकारही दिला नाही. महाराज शांत झाले. चेहऱ्यावरचे भाव पाहिले. महाराजांच्या चेहऱ्याकडे पाहिल्याबरोबर शांत आहे. काहीतरी अडचण आहे. महाराज एवढे शांत का झाले? एवढी चेहऱ्यावर अडचण काय आहे? कशामुळे या चेहऱ्याची छटा वाचल्यानंतर लक्षात येते काय अडचण आहे. महाराजांनी सांगितलं स्वराज्यासाठी आपल्याला कोंढाणा किल्ल्याची गरज आहे. तो कोंढाणा जोपर्यंत स्वराज्यात येत नाही तोपर्यंत स्वराज्यात जरा अडचण आहे. आणि असं म्हटल्यानंतर तानाजीने सांगितलं मग काय अडचण आहे? म्हटले मी स्वारीला जाणार आहे, तुमच्या मुलाच्या लग्नाला येऊ शकत नाही. तानाजीने सांगितलं महाराज तुम्ही स्वारीला जायचं नाही, तुम्ही लढाईला जायचं नाही, मी लढायला जातो. म्हटले मुलाचं लग्न? म्हटले मुलाचं लग्न अगोदर कोंढाण्याचं लग्न आणि मग रायबाचं लग्न. असं म्हटल्यानंतर महाराजांनी सांगितलं अरे तानाजी मुलाचं लग्न आहे ते काय खेळ आहे का? मुलाचं लग्न आहे. अरे तुझ्या पोटचा गोळा आहे त्याचं लग्न आहे. त्यावेळेस महाराजांनी सांगितल्यानंतर तानाजीने सांगितलं म्हटले महाराज मी गेल्यानंतर लग्न राहणार नाही, पण तुम्ही जर स्वारीला गेले यदा कदाचित विपरीत झालं होऊ नाही ते जर झालं, तुम्ही जर गेले तर लाखाचे पोशिंदे तुम्ही आहात. म्हणून तुम्ही जायचं नाही, मी जातो. आणि मी गेलो जरी तिकडे जाऊन मला मृत्यू प्राप्त झाला लढाईमध्ये मी गेलो तरी मला माहिती आहे लाखाचा पोशिंदा माझ्या मुलाला वाऱ्यावर सोडणार नाही हे मला माहिती आहे. म्हणून तानाजी मालुसरेनं काय केलं म्हणजे ऐका स्वतः. अहो समुद्र ज्या वेळेस लंकेमध्ये जायचं होतं ना, एका उड्डाणामध्ये जय श्रीराम म्हटल्याबरोबर या तीरापासून पहिलं तीरापर्यंत जाण्याचं काम कोणी केलं? माझ्या मारुतीरायाने केलं. एका दमात समुद्र पार केला. एवढंच नाही, माझ्या वीरपणा सांगतो मारुतीरायांचा आहे. मारुतीरायांचं तुम्हाला सुद्धा जाता जाता सांगून जातो, ज्याला कामात काही अडचण आली ना त्यानं काही करायचं नाही, फक्त एकच म्हणायचं मनोजमम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम वाताजवतम वानरयुत मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. असं म्हणून स्मरण करून मारुतीरायाला नमस्कार करून एखादं काम करा मंडळी, तुमचं काम झाल्याशिवाय राहणार नाही. अहो बुद्धिमतां वरिष्ठ आहे, किती बुद्धी असावी. अहो माझ्या मारुतीरायाची एवढी तल्लक बुद्धी आहे. एवढा वीरपणा त्यांना आला कसा? जगाच्या मालकाला ज्याची सेवा केली त्यांना सुद्धा यांचा सल्ला घेण्याची पाळी आली. म्हणून पहा कधी कधी आमदार असतील खासदार असतील त्यांना काही युक्ती सुचली नाही तर ते एक सल्ला घेतात. त्यांच्या हाताखाली माणूस असतो त्याला काय म्हणतात? बोला ना, माहिती देऊ का? कधी कधी असं होतं. म्हणून पहा पूर्वीपासून आलं बरं का, राजाला सोबत कोण असतं? प्रधान. आणि आमदाराला सोबत, खासदाराला सोबत. तसं माझ्या प्रभूला सोबत कोण आहे? ती हनुमंतराय. म्हणून त्यांना बुद्धिमत्ता वरिष्ठ म्हटलेलं आहे.
किती बुद्धी तल्लक असावी. प्रभूची एकदा काय झालं, राम रावणाचं युद्ध चालू असताना कुंभकर्ण माझ्या रामासोबत लढत होते. कुंभकर्णाचं आणि रामाचं युद्ध चालू होतं आणि गंमत अशी, कुंभकर्ण म्हणजे लय खतरनाक होत. जरा रामाने वाचा कधीतरी, त्याचं खाणंही जरा जगा वेगळंच होतं आणि झोपणंही जगा वेगळं होतं. आणि एवढंच नाही, ताकद पण जगा वेगळीच होती. बरं झालं असो. मला सांगायचे काय, माझ्या मारुतरायचा वीरपणा सांगतोय. मारुतरायांच्या किती मोठी ताकद आहे. प्रभू कुंभकर्णासोबत लढताय आणि कुंभकर्णाची झोपणंही वेगळंच होतं आणि खाणंही वेगळंच होतं आणि ताकदही वेगळीच होती. 6 महिने झोपायचं आणि 6 महिने जागे राहायचं. ऐकताय ना तुम्ही? किती वेळ? 6 महिने झोपायचं आणि एकदाच उठलं की त्या उंटासारखं, ते उंट जसं परत पाणी पिऊन घेतं ना एकदा, तसं एकदा खाऊन पिऊन घ्यायचं आणि खाल्लं की परत 6 महिने झोपायचं. पण त्या रावणानं ज्या युद्धाच्या वेळी त्याला उठवलं, त्याच्यासाठी बरेच प्रयोग केले. कारण ते झोपेचे बरेच प्रकार सांगत असतो. काही गाड्याची झोप 1 नंबरची असते, काहीची 2 नंबर असते. 5 प्रकारे सांगू का कसे? नका सांगू. आता त्या राजूभाऊ म्हटले नका सांगू तर राहू द्या. अहो ते झोपीचं असलं गंमत होती की त्याला उठवायचं झालं ना, त्याला बरेच वाद्य वाजवावं लागायचे. वाद्य वाजवून, काही त्याला हलवून, काहीतरी वाद्य वाजवून. एवढंच नाही, काही पक्वान्नाचे स्वाद दिले जायचे, वास दिला जायचा आणि मग ते उठायचे. आणि असं युद्धाच्या वेळेस उठवलं आणि उठवल्यानंतर प्रभू सोबत लढायला लागलं आणि लढायला लागल्यानंतर त्या प्रभू सोबत लढत असताना गंमत अशी व्हायची, प्रभू आवेशानं त्या कुंभकर्णावर बाण सोडायचे, पण बाण अंगामध्ये रुतायचा. त्याच्यात ताकदच एवढी होती, अंगामध्ये रुतलेला बाण आपोआप त्या अंगामधलं ते रक्त मौस्य काय करायचं, बाण बाहेर फेकून द्यायचं. बाण खाली पडला, अंगामधून थोडस रक्त पडायचं, परंतु परत जखम पूर्ववत व्हायची. अहो प्रभू थकले, प्रभूने बाण सोडावे पण त्याला काहीच होत नव्हतं, ते मरायलाच तयार नाही. ते उलट आणखी काय व्हायचं, त्याच्यात ताकद यायची. प्रभूने जेवढ्या आवेशाने बाण सोडले तेवढं त्याच्यात ताकद यायची. शेवटी प्रभू घामाघूम झाले आणि प्रभू घामाघूम झाले. 11:45च्या वेळेस प्रभूने हात जोडले, म्हटले आपलं काही याच्या पुढे निभाव लागत नाही. वृत्तसंपादन विभाग, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.